गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. बाबा, हा. आता आपण जे भजन म्हणलं ते कोणाच्या आवडीचं होतं? तर हे भजन राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचे अतिशय आवडते होते. बाबा, संत गाडगे बाबा यांचं संपूर्ण नाव काय होतं? गाडगे बाबा यांचे संपूर्ण नाव हे डेबोजी झिंगारजी जानोरकर असे होते. त्यांना गाडगे बाबा असं का म्हणतात? तर गाडगे बाबा असं त्यांना का म्हणतात, तर गाडगे बाबा यांचा जर आपण पोशाख पाहिला तर त्यांच्या एका हातामध्ये काठी तर दुसऱ्या हातामध्ये गाडगं किंवा मडकं असायचं. आणि त्यांची जी कपडे होती, त्यांचा जो सदरा होता तो एका कापडाचा कधीच नव्हता, तर अनेक कापडांचा, रंगीबेरंगी कापडांचा त्यांचा सदरा असायचा. जणू काही तो गोधडीसारखा होता, म्हणून त्यांना गोधडी महाराज किंवा चिंदी महाराज असेही लोक म्हणायचे. आणि गाडगे बाबांच्या एका हातामध्ये गाडगं होतं, तर त्या गाडग्याचे दोन उपयोग होते. एक म्हणजे पाणी पिण्यासाठी, जेवणासाठी, आणि ऊन किंवा थंडीच्या वेळेस ते शिरस्त्राण म्हणून डोक्यावर ते गाडगं ठेवायचे, आणि म्हणून लोक त्यांना गाडगे बाबा असं सुद्धा म्हणायचे. त्यांचा जन्म कधी व कुठे झाला? राष्ट्रसंत गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यातील सेनगाव या ठिकाणी झाला. गावात, वस्तीत, घराघरात जाऊन ते काय करायचे? तर आता गाडगे बाबा यांचे जे काही आवडते छंद आहे किंवा त्यांनी कोणतं काम केलं, तर त्या गाडगे बाबांना स्वच्छता करायला खूप आवडायची. दिवसा ते गावामध्ये जाऊन त्या गावाची संपूर्ण स्वच्छता करायची, आणि रात्रीच्या वेळेस त्याच गावामध्ये कीर्तन आणि भजन यांच्या माध्यमातून लोकांच्या विचारांची ते सुधारणा करत असायचे. अशा प्रकारे स्वच्छता आणि लोकांच्या विचारांची स्वच्छता ते करत असायचे. समाजाला त्यांनी कोणती शिकवण दिली? संत गाडगे बाबा नेहमी सांगायचे, अरे बाबांनो, देव देवळात नाही, दगडात नाही, तर तो माणसात आहे. तुम्ही माणसाला माणसाप्रमाणे वागणूक द्या. कोणतंही व्यसन करू नका, दारूच्या आहारी जाऊ नका, तुमच्या मुलांना शिक्षण द्या किंवा अंधश्रद्धा तुम्ही पाळू नका. गाडगे बाबांनी कोठे कोठे धर्मशाळा बांधल्या? गाडगे बाबा यांनी लोकनिधीतून अनेक ठिकाणी धर्मशाळा उभारल्या. मग पंढरपूर आहे, आळंदी आहे, अशा अनेक ठिकाणी त्यांनी लोकांसाठी धर्मशाळा सुद्धा उभारल्या. कर्मवीर भाऊराव पाटील आणि गाडगे बाबा यांचा संबंध कसे होते? रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या अतिशय जिव्हाळ्याचे, आपुलकीचे आणि जवळचे असे संबंध होते. आणि गाडगे बाबा लोकांना नेहमी सांगायचे, लोक हो, तो दाढीवाला माणूस आहे ना, तो खूप चांगलं काम करतोय. तुम्ही एक वेळेस तुमचं जेवणारं ताट मोडा, पण तुमच्या मुलांना तुम्ही शाळेमध्ये टाका. आणि डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे काही शिक्षणाचं कार्य सुरू केलं, त्या कार्यासाठी त्या ठिकाणी गाडगे बाबांनी अनेक प्रकारची मदत केली. लोकांकडून निधी उभारून त्यांनी रयतसाठी त्यांनी हा खर्च केलेला आहे किंवा दिलेला सुद्धा आहे. आणि म्हणूनच डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपल्या अनेक शाळा किंवा कॉलेजला गाडगे बाबा यांचं सुद्धा नाव हे दिलेलं आहे. त्याचबरोबर पुणे परिसरामध्ये जे काही सनस कुटुंबीय होतं, हे सनस कुटुंबीय त्यांना शिक्षणाची अतिशय आवड होती. आणि मग वडगाव भागामध्ये त्या ठिकाणी शाळा जवळपास नसल्यामुळे सनस कुटुंबियांना वाटायचं की या परिसरामध्ये एखादी शाळा ही असावी. आणि नेमकं त्याच काळामध्ये गाडगे बाबा हे पुण्यामध्ये आले होते. आणि मग सनस कुटुंबियांनी त्या ठिकाणी अण्णांना वडगाव या ठिकाणी नेलं आणि शाळेची त्या ठिकाणी पायाभरणी केली. आणि तेच आज त्या ठिकाणी नारायणराव सनस विद्यालय मोठ्या दिमाखामध्ये उभं आहे. आणि या नारायणराव सनस विद्यालयाच्या पायाभरणीच्या वेळेस डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील, सखाराम सनस, संपूर्ण सनस कुटुंबीय आणि गाडगे बाबा त्या ठिकाणी उपस्थित हे होते. तर अशा प्रकारे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांनी सामाजिक असे कार्य केलं. आणि गाडगे बाबा यांनीच कर्मवीरांना कर्मवीर ही पदवी दिली. आणि कर्मवीर भाऊराव पाटील हे गाडगे बाबांना महाराष्ट्राचे आधुनिक तुकारामाचे म्हणत असत. बाबा, संत गाडगे बाबा यांचा मृत्यू कधी झाला? संत गाडगे बाबा यांचा मृत्यू
20 डिसेंबर 1956 रोजी झाला आणि अशा प्रकारे महाराष्ट्रातील एक आधुनिक संत महाराष्ट्राला शरीराने सोडून गेला, परंतु त्यांचं कार्य मात्र अजरामर आहे. गाडगेबाबा यांच्या कार्याला विनम्र अभिवादन.